नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती सन 2026 बघा या ठिकाणी चौकीदार या पदासाठी लागणारी संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत. बघा परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी काय विचारला आहे, महाराष्ट्रामध्ये केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे. बघा त्याचे योग्य उत्तर काय असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा हा प्रसिद्ध आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारला आहे, साल्हेर. साल्हेर बघा हे पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. साल्हेर बघा हे पर्वत शिखर विद्यार्थी मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलं, भीमाशंकर पुणे. भीमाशंकर बघा या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये कोणती नदी उगम पावते. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का. भीमाशंकर बघा पुणे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भीमा नदी उगम पावते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय पहा, पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे. पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे बघा देशामधलं पहिलं राज्य कोणतं होतं. बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. राजस्थान बघा राज्य भारतामध्ये पंचायत राज बघा पद्धतीचा स्वीकार करणारे राजस्थान बघा देशामधलं पहिलं राज्य होतं. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी असतो. बघा सोपा प्रश्न आहे हा. प्रश्न बऱ्याचदा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. राष्ट्रीय युवक दिन आपल्याकडे केव्हा असतो, 12 जानेवारी या दिवशी बघा आपल्याकडे राष्ट्रीय युवक दिन असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलाय, भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का. भुसावळ शहर विद्यार्थी मित्रांनो तापी नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार. राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे. बघा सर्वांनी सांगायचे, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम 72 मध्ये पहा, राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार सांगितलेला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं, टिपेश्वर. टिपेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो टिपेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तरी यवतमाळ या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्हा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलाय, पर्यावरण संरक्षण कायदा. पर्यावरण संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पर्यावरण संरक्षण कायदा विद्यार्थी मित्रांनो सन 1986 बघा या वर्षी पर्यावरण संरक्षण हा कायदा संमत करण्यात आला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलं, शहराचे प्रथम नागरिक कोणाला म्हणतात. शहराचे प्रथम नागरिक कोणाला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. बघा महापौर यांना शहराचे प्रथम नागरिक असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे आदिवासी विकास भरती बघा चौकीदार या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 5000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा त्यामध्ये GKचे प्रश्न असतील, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवल्या जातील. बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा पण, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला होता, तर ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ बघा त्यांनी लिहिला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारला, कोराडी. कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. पहा कोराडी. कोराडी आणि खापरखेडा कोठा आहेत, नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, धुळे व नंदुरबार. धुळे व नंदुरबार हे जिल्हे खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत.
बघा आता नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? धुळे व नंदुरबार बघा हे जिल्हे विद्यार्थी मित्रांनो नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारे हे जिल्हे आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन मंडळाचे या ठिकाणी अध्यक्ष असतात. विषय क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं? महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? महात्मा गांधी यांनी विचारले चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर सन 1917 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी यांनी बघा चंपारण्य येथील सत्याग्रह सन 1917 या वर्षी केला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय? गीताई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा गीताई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. विनोबा भावे गीताई या पुस्तकाचे लेखक आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती? बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली होती? सोपा प्रश्न आहे. बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. बांगलादेशाची बघा निर्मिती विद्यार्थी मित्रांनो सन 1971 बघा या वर्षी बांगलादेशाची निर्मिती झाली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र कोणी सुरू केलं होतं? महाराष्ट्र धर्म या नावाचं मुखपत्र कोणी सुरू केले होते? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? महाराष्ट्र धर्म या नावाचं बघा मुखपत्र विद्यार्थी मित्रांनो विनोबा भावे यांनी सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन विचारले कोणत्या दिवशी असतो? बघा याचं योग्य उत्तर केलं पाहिजे 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर बघा या दिवशी काय असतो? आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सातारा या ठिकाणी प्रति सरकारची स्थापना कोणी केली? सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना कोणी केली? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? सातारा जिल्ह्यामध्ये बघा प्रति सरकारची स्थापना क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक बघा, सर्वांनी या ठिकाणी लाईक सर्वांनी करायचं आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली होती? केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे कोणी सुरू केली होती? बघा विद्यार्थी मित्रांनो लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही बघा त्यांनी वर्तमानपत्रे सुरू केली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वैदिक काळामध्ये लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? वैदिक काळामध्ये विचारले लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? वैदिक काळामध्ये लोकांचा प्रमुख व्यवसाय विद्यार्थी मित्रांनो शेती होता बा, शेती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणी केला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. लॉर्ड डलहौसी यांनी पहा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देण्याचा त्यांनी कायदा केला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो. हिमालय बघा हा पर्वत कोणता आहे? वली या प्रकारचा विद्यार्थी मित्रांनो हिमालय हा पर्वत आहे. विषय क्रमांक पुढचा, पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? बघा पंचायत राज्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पंचायत राज्याची बघा शिफारस विद्यार्थी मित्रांनो बलवंतराय मेहता समितीने केली होती. बघा पंचायत राज्याची शिफारस, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केले होते? भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केलं होतं? सन 1991 बघा, सन 1991 बघा या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण केले होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, डेक्कन रयत असोसिएशन. डेक्कन रयत असोसिएशन यांची स्थापना सन 1916 मध्ये कोणी केली? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांनी डेक्कन रयत असोसिएशन बघा त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, संसदेचे कनिष्ठ सभागृह कशाला म्हणतात? आता संसदेचं कनिष्ठ सभागृह आपण कशाला म्हणतो? बघा विद्यार्थी मित्रांनो लोकसभेला या ठिकाणी संसदेचे कनिष्ठ सभागृह असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? ग्रँड मास्टर
ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? सोपा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आले पाहिजे बुद्धिबळ. बघा या खेळामध्ये या ठिकाणी ग्रँड मास्टर हा किताब बुद्धिबळ या खेळामध्ये दिला जातो. विषय क्रमांक पुढचा, ताजमहल हा खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? ताजमहल विद्यार्थी मित्रांनो यमुना नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती उपचार पद्धती वापरतात? मूत्रपिंडाचे विकार. आता मूत्रपिंडाच्या बघा विकारावर विद्यार्थी प्रामुख्याने डायलिसिस बघा या ठिकाणी ही उपचार पद्धती वापरतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटने मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहेत? मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहेत? कलम 12 ते 35 मध्ये विद्यार्थी मित्रांनो मूलभूत हक्क या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली आहे. मूलभूत हक्क कलम 12 ते 35. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत? न्यूटनचे विचारले गतिविषयक एकूण बघा 3 नियम आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानांचा कारखाना आहे? महाराष्ट्रामध्ये बघा ओझर जिल्हा नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे. विषय क्रमांक पुढचा, कॅथोड किरण हे कोणत्या प्रकारचे कण असतात? कॅथोड किरण विचारले कोणत्या प्रकारचे कण असतात? कॅथोड किरण विद्यार्थी मित्रांनो ऋण प्रभारित या प्रकारचे कण असतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? फाजल अली राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? राष्ट्रपतींचा महाभियोग बघा यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? कलम 61 हे राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम आहे. विषय क्रमांक, जागतिक अपंग दिन खालीलपैकी केव्हा असतो? जागतिक अपंग दिन विचारले कोणत्या दिवशी असतो? बघा 3 डिसेंबर बघा या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक अपंग दिन केव्हा असतो? 3 डिसेंबर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशामधून जातात? मूळ रेखावृत्त विचारले कोणत्या देशामधून जाते? सर्वांचं योग्य उत्तर आलं का? इंग्लंड बघा या देशामधून विद्यार्थी मित्रांनो मूळ रेखावृत्त हे जात असते. विषय क्रमांक पुढचा, अपर्णा पोपट या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू? अपर्णा पोपट या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहेत? तर या ठिकाणी बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे? वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी विचारले कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे? वेंगुर्ला सिंधुदुर्ग विद्यार्थी मित्रांनो काजू या फळाचं या ठिकाणी संशोधन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा करतात? काळा घोडा उत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा करतात? काळा घोडा बघा उत्सव विद्यार्थी मित्र प्रामुख्याने मुंबई शहरामध्ये साजरा करतात. विषय क्रमांक पुढचा बघा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा विद्यार्थी मित्रांनो काय आला पाहिजे? मायकेल फुगो बघा यांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही? बघा या ठिकाणी अमर्त्य सेन यांना बघा नोबेल पुरस्कार मिळाला होता. कैलास सत्यार्थी यांना मिळालेला आहे. रवींद्रनाथ टागोर बघा यांना मिळालेला आहे. महात्मा गांधीजी यांना पहा नोबेल पुरस्कार या ठिकाणी मिळालेला नाही. विषय क्रमांक पुढचा, लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे? लोक आयुक्त पद महाराष्ट्रामध्ये सन 1972 या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे. विषय क्रमांक पुढचा, सौदी अरेबिया या देशाची राजधानी कोणती? सौदी अरेबिया या देशाची राजधानी कोणती असेल? सौदी अरेबिया बघा रियाद विद्यार्थी मित्रांनो सौदी अरेबिया या देशाची रियाद आहे. रियाद. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जाया या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता बघा मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. जाया या शब्दाचा अर्थ काय आला पाहिजे? जाया म्हणजे काय असतो? जाया म्हणजे पत्नी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना आपण काय म्हणतो? सहोदर म्हणतो बघा सहोदर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. आपण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आपण बघा क्रिया विशेषण भाववाचक विशेषण आपण कोणत्या आला पाहिजे?
आपण हा शब्द या ठिकाणी सर्वनाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला प्रदेश याचा अर्थ खालीलपैकी काय. आता एखादी बघा जागा आहे, ती जागा बघा तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेली आहे, आपण त्यांना काय म्हणतो, द्वीपकल्प. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, इंग्लंड या देशाचे चलन खालीलपैकी कोणतं आहे. इंग्लंडचं बघा चलन कोणतं यायला पाहिजे, पाऊंड स्टर्लिंग हे इंग्लंडचं चलन आहे. बघा रस्ता या शब्दाचं अनेक वचन काय होईल, रस्ता, रस्ते. रस्ता शब्दाचं अनेक वचन रस्ते यायला पाहिजे. विषय क्रमांक पुढचा, गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे. गोतावळा ही कादंबरी कोणाची होती. बघा आनंद यादव यांची या ठिकाणी ही कादंबरी आहे. बघा सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खालीलपैकी काय. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खालीलपैकी काय असतो, खाण्याचा सोडा, सोडियम बायकार्बोनेट. विषय क्रमांक पुढचा बघा, इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPLची बघा सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली होती, तर सन 2008 बघा या वर्षापासून IPLची सुरुवात ही झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा, बावळी मुद्रा, देवळी निद्रा या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुण्याहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे. पुण्याहून, ऊनहून. बघा ऊनहून हे कोणत्याही विभक्तीचे प्रत्यय असतात. ऊनहून बघा पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा खालीलपैकी सर्वनाम नसलेला शब्द ओळखा. कोण, स्वतः, हा, माझा. आता या ठिकाणी सर्वनाम नसलेला शब्द कोणता असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, माझा या ठिकाणी सर्वनाम नसलेला या ठिकाणी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, राम आंबा खातो या वाक्याचा प्रयोग ओळखा. राम आंबा खातो. बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल. तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल हे संकेतार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. लघु या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. लघु, लघु म्हणजे काय असतो, लघु म्हणजे लहान, लहानच्या विरुद्ध मोठा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, मला आयुष्याची फिकीर नाही. मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ सांगा. बघा हे वाक्य वर्तमान काळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, डोळे या शब्दाचं वचन बदला. डोळे, डोळा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे. चांगुलपणा विचारले कोणत्या प्रकारचं नाम आहे. भाववाचक नाम, विशेष नाम, सामान्य नाम, सर्वनाम. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला 1 लाईक करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि बघा ज्यांना महत्त्वपूर्ण प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. सर्वांना या ठिकाणी PDF मिळून जाईल.